बीडमध्ये आता थोड्याच वेळात सर्वपक्षीय मोर्चाला सुरुवात होणार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये हा मूकमोर्चा काढण्यात येतोय। हत्येतील आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या मोर्चाची हाक दिली आहे। या मोर्चाला अनेक नेते सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चात सहभागी होतील असं कळतंय। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। ही दृश्य आपण बीड मधली पाहतोय। हातामध्ये फलक घेऊन न्याय द्या, अन्याय सहन करणार नाही अशी बॅनरबाजी आपण पाहतोय। हातामध्ये प्रत्येकाचा फलक आहेत। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काळे झेंडे घेऊन महिला सुद्धा इथे आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। त्यांनी काळ्या साड्या सुद्धा परिधान केलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। इतर सर्व नेते सुद्धा सहभागी होणार आहेत, मंत्री सहभागी होणार आहेत आणि त्याचबरोबर कार्यकर्ते सुद्धा आहेत, महिला सुद्धा मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत। खरे सर्वपक्षीय हा मोर्चा आहे, मात्र मस्साजोग मधले गावकरी, तिथल्या अनेक महिला, वृद्ध या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यासाठी त्या इथं आल्या आहेत। त्यांचा आक्रोश आपण वेगवेगळ्या त्यांच्या पोस्टर्समधून बघतोय। मात्र त्यांच्याशी चर्चा करूया की नेमकं या कशासाठी सहभागी झाल्यात, तुम्ही कशासाठी सहभागी झालात, जे काही झालंय संतोष देशमुखच्या बाबतीतलं काय तुम्हाला? आम्हाला ते फायचित आरोपी आम्ही गडी माणूस बघणार नाहीत, आम्ही बाया बाया धरणार आहेत, आम्ही त्याच्या घरी जाऊन बसणार आहेत। हो, आम्हाला त्याच्या घरात जायचंय आणि काढायचंय। त्यांना बाहेर काढल्याशिवाय आम्ही हलणार नाही त्याच्या दारातलं। आम्हाला नको का आमच्या लेकराचे हाल आम्हाला बघू वाटतेत का? आज 20 दिवस झाले आमच्यात कसं कसं झालंय ती। मग ह्याचा उपचार कोण करणार? कोण? कशाला पोलीस आहेत तुम्ही? सगळे पोलीस खाली करा, आम्ही करतो बाया बाया तिथं काम। हो, आम्हाला रक्त वकून आमच्या लेकरांनी आम्हाला जतन केलेले। हो हो, आम्हाला बाकी काही नाही पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे या। आम्हाला आमचं लेकराचे हाल, आमच्या लेकराचे आम्हाला तेच पाहिजे या। हो, ते आरोपी गटायच पाहिजे का बटत नाही? आम्हाला न्याय द्यावाच लागेल तुम्हाला। आम्हाला गड्याची गरज नाही, आम्ही बाया बाया उभायत रस्त्यावर आज। हो, आतापर्यंत का पकडलं नाही असं वाटतं तुम्हाला? काय तिथं पोलीस होते, मग गुखा कोंबडे कुठे गेले होते? ती त्या पोलिसाला पहिली अटक पोलीस करायला पाहिजे आधी। पोलिसाशिवाय आरोपी गवसत नाही। आज काय करायचंय आता काय करायचं? पोलीस आज ज्या लहान लहान छोटे छोटे चिमुकले लेकराच्या बाळाचे दोन, एक लहान भाऊ, त्यानं काय करायचंय आता? कोण आहे आजी याच्या मागे? कोण आहे तुम्हाला? कोण आहे? ते हायच धनांजी मुंडे हाय, त्याच्यात हात आहे त्याचा। करार एक हाय, आम्हाला नाव माहितीत का? आमच्या नेत्रातून आतूर येतोय आम्हाला आमच्या लेकराला खूप मारलं, आम्हाला ती बघू सुद्धा वाटलं नाही। तर ते आज धनंजय मुंड्याचा हात आहे, वाल्मिक कराड, आज ती अटक झाला तर ठीक आहे, नाही तर आम्ही त्याला त्याच्या घरामध्ये जाऊन त्याला गोळ्या करीत आहेत। आम्ही आमच्या बघू शकतो की अनेक जण जी आहेत ती या ठिकाणी आपला आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत। या ठिकाणी अनेक महिला सुद्धा आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये। आता आपण बघूया, एक आजीबाई आहेत की ज्या खूप मोठ्या आक्रोशानं ती आपली मंडळी या ठिकाणी म्हणतात। आजी, काय झालंय असं वाटतं तुम्हाला? काय वाटतंय की हे सगळं राजकारण? नाही, राजकारण नाही। आम्हाला फक्त याच्यात राजकारण करायचं नाही आणि काही नाही, फक्त आम्हाला न्याय पाहिजे। आम्हाला कोणत्या राजकीय हेतू करायचा नाही या ठिकाणी आणि कोणता जातीय रंग सुद्धा द्यायचा नाही आणि आम्हाला कोणाचं नावही घ्यायचं नाही। आम्हाला फक्त आमचा संतोष देशमुख जो मारला गेलाय त्या संतोष देशमुखला न्याय द्यायचा आहे। या ठिकाणी न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो। पद्धतीने मारलं गेलंय। सगळ्यांनी महाभारतात एक उदाहरण आहे, अर्जुनाच्या मुलाला 17व्या वर्षी लढावं लागलं, पण लढत असताना एकच एक युद्ध करण्याची नीती असताना त्याच्या अंग दुर्योधन, दुःशासन अशा कोणी मामा 5 जणांनी मिळून जसं मारलं तसं असं संतोष देशमुखाला हे झुंडशाही पद्धतीने मारलं। हे मोठं घोर पाप केलेलं आहे। हे पापाचं फळ यांना जेच फाशी देत नाही आम्हाला। जसं माझ्या लेकराला मारले तसंच आम्हाला मारायचे। वायरानं मारलेत, लायटरनं डोळे जाळलेत, आम्हाला तसंच जाळायचे। तुमच्यानं गड्यानं नाही झालं तर आम्ही बाया जाळू। आम्ही बाया जाळू।
इथे आजीबाई सुद्धा आलेले आहेत, त्यांचा आक्रोश आपण पाहतोय. सध्या किती माणसं जमा झालेली आहेत आणि त्याचबरोबर इतर पक्षांचे कोणकोणते महत्वाचे नेते आलेत? मराठी नव्हते का? सध्या तरी आपल्याला मस्साजोगचे नागरिक ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आलेले दिसत आहेत. बीडमधले काही नागरिक आहेत आणि आजूबाजूच्या 50 गावांमधली लोक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. आपण जर गर्दी बघितली तर बघू शकतो की पूर्ण आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते की किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी जमलेली आहेत. आपल्या हातामध्ये बॅनर्स घेऊन आणि जो परिसर आहे हा पूर्णपणे आता लोकांच्या उपस्थितीने या ठिकाणी भरगच्च झालेला दिसतोय आणि ही सर्व गर्दी आता थोड्याच वेळात या ठिकाणून मोर्चाच्या रूपामध्ये तयार होईल. आपण बघू शकतोय की या बाजूला तो रथ जो आहे तो संतोष देशमुखांचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. संतोष देशमुखांचं छायाचित्र, मोठं छायाचित्र या ठिकाणी पुढे लावण्यात आलेलं आहे आणि त्यांना न्याय द्यावा असे वेगवेगळे होर्डिंग, छोटे मोठे होर्डिंग्स या महिलांच्या मस्साजोगच्या गावातल्या लोकांच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येतात.